केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याची यात्रेमध्ये घटना समोर आलेली आहे। त्यांनी आज पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि या संदर्भात एकनाथ खडसेंनी काही लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केलेला आहे। आपल्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील आहेत। रोष म्हणजे खडसेंचा रोष हा चंद्रकांत पाटलांवर बोलला जातोय। काय सांगाल भाऊ? नाही, जी घटना झाली खऱ्या अर्थाने दुर्दैवी घटना आहे। एका छोट्या मुलीच्या संदर्भामध्ये अशा पद्धती छेडखानी होत असेल तर निश्चितच निषेधार्ह आहे। माझ्या मतदारसंघातही कायदा सुव्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे। महाराष्ट्र राज्यभरामध्ये महिलांसंदर्भात जे चाललं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मुक्ताईनगर असला नाही पाहिजे, ही भूमिका आमची आहे। पण परवा झालेला जो प्रकार होता त्याच्यामध्ये विनाकारण फक्त एखाद्या आमदारांच्या लोकांच्या नावं घालायचे, हे चुकीच्या पद्धतीमध्ये वर्षानुवर्षापासून खडसेसाहेबांचा माझा विरोध आहे। तेवढं त्यांना ती सवय आहे। मला तर हे म्हणायचं आहे की जर का कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्यांना फाशी द्या ना। कोण पण असेल त्याच्यामध्ये तो आमचा तुमचा केल्यापेक्षा जो असेल त्याला अतिशय चांगलं अनुशासन घडवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून त्या पद्धतीत त्याचा गुन्हा दाखल झाला आहे। दोन गुन्हे दाखल झाले आहे। 28 तारखेला 353 दाखल झाला, आता परत 2 तारखेला 354 दाखल झाला, पोस्को दाखल झाला। पोलीस कारवाई करताय। पोलिसांच्या कारवाईमधून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही अतिशय पारदर्शक आणि कठोर कारवाई करू। होऊन जाऊ द्या ना। पण काही लोकांना कुठेही काही झालं तर जडीतडीच आमदार दिसत असतो, त्याच्यामुळे तशा पद्धतीत नाव घ्यायचे आणि मुद्दाहून काही नावं तसं घालण्याचा प्रयत्न करायचा, दुसरं काय। कार्यकर्ते हे आपले असल्याचं बोल मी काय म्हणतो, कार्यकर्ता माझा असेल कोणाचा असेल, कारवाई करताना कार्यकर्ता कोणाचा हे बघू नका। सरकारही बघणार नाही आहे, तुम्ही बघू नका। त्या पद्धतीत त्याच्यावर काय कठोर शासन करता येईल ते करा। पण खऱ्या अर्थाने जो कार्यकर्ता ज्यांनी खोड काढली आहे, जो त्याच्यामध्ये दोषी आहे, असेच लोक घेतले पाहिजे। कारण हे राजकारणही मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगरमध्ये होतं आणि ज्यात विनाकारणचे लोकही भरले जातात। खऱ्या अर्थाने जो छेडखानी काढणारा कोण पण असेल मग त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे, ही माझी पण मागणी आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात काही विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्याचं या संदर्भात म्हटलं आहे। मी एका वृत्तवाहिनीत बोलताना सांगितलं आहे की तसं मुख्यमंत्र्यांना काय ब्रीफिंग झालं मला माहीत नाही, पण चुकीच्या पद्धतीत ब्रीफिंग जर झालं असेल तर ते करेक्ट केलं पाहिजे। मी पण मुख्यमंत्र्यांना उद्या भेटून काही गोष्टी बोलणार आहे, काही दाखवणार आहे। जो असं करेल तो काही कोणता कार्यकर्ता नसेल। कार्यकर्त्यावर विशिष्ट संस्कार असतात, असे संस्कार कोणत्याच पक्षाचा व्यक्ती करत नाही। त्याच्यामुळे चांगल्या संस्कारातून गेलेला कार्यकर्ता हे करत नाही आणि हे कार्यकर्ते 100% नाही आहे असं माझं मत आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली, त्यानंतरही आमदार चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी असे थेट त्यांनी म्हटलं आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।